नमस्कार मित्रांनो, मी तुषार. मित्रांनो, आदिवासी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे. ज्या महिलांनी आपली ई-के-वाय-सी दुरुस्ती पूर्ण केली आहे, त्यांना रखडलेले सर्व हप्ते लवकर त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. काय माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओ सुरू करूया. महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा केली. अनेक लाभार्थी महिलांचे हप्ते ई-के-वाय-सी अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीमुळे रखडलेले होते. मात्र आता ई-के-वाय-सी दुरुस्ती केलेल्या सर्व पात्र महिलांना त्यांचे थकीत हप्ते देण्याचा निर्णय या प्रक्रियेत असण्याचे संकेत मिळत आहेत. या दरम्यान फेब्रुवारी महिन्यासाठीचा शासन निर्णय म्हणजे जी-आर देखील जारी झाला. हप्त्याच्या वितरणाची तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. तारीख जाहीर झाल्यानंतर थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल. आता किती रक्कम मिळणार? तर ज्या महिलांचे अनेक हप्ते रखडलेले होते आणि त्यांनी ई-के-वाय-सी दुरुस्ती पूर्ण केली आहे, त्यांना एकत्रितपणे सुमारे 6,000 रुपये पर्यंतची रक्कम बँक खात्यात जमा करण्याची शक्यता आहे. आणि ज्या महिलांना आतापर्यंत जानेवारी महिन्याचा हप्ता मिळाला होता, त्यांना उर्वरित रखडलेले हप्ते मिळून सुमारे 4,500 रुपये मिळण्याची शक्यता आहे. आता लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची सूचना: ज्या महिलांनी अद्यापही ई-के-वाय-सी दुरुस्ती केली नाही, त्यांनी तात्काळ आपली ई-के-वाय-सी अद्यापही पूर्ण करून घ्यावी, जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ वेळेत मिळू शकेल. सरकारकडून लवकरच अधिकृत वितरण तारीख जाहीर होणार असून त्यानंतर हजारो महिलांना खात्यात पैसे म्हणजे रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे राज्यातील लाखो महिलांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. अशाच सरकारी योजना अपडेटसाठी आदिवासी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.